आज आपण पारंपरिक पद्धतीने गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड बनवत आहोत। आज जे आपण श्रीखंड बनवणार आहोत ते अगदी परफेक्ट पद्धतीचं आहे। दुधापासून परफेक्ट श्रीखंड बनवण्यापर्यंत डिटेल रेसिपी आहे। चला तर आपण श्रीखंड बनवूया। नमस्कार, मी सुषमा। वेलकम टू सुषमाज किचन। प्रथम गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चला तर आपल्या किचन मध्ये त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते अगोदर उकळवून घेतलेलं आहे। मी इथं फुल फॅट मिल्क वापरलेला आहे, तुम्ही कोणतेही वापरू शकता। दही लावण्यासाठी कोमट दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण बोट टाकून चेक करायचं आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा विरजणाचं दही टाकलेलं आहे आणि असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही विस्करनंही विस्क करू शकता। पूर्ण दुधाला दह्याचा अंश लागला पाहिजे। आता हे दूध झाकून गरम ठिकाणी ठेवायचं आहे 7 ते 8 तास। हे दही मी रात्रीचं लावलं होतं। 8 तासानंतर हे बघा आपलं दही लागलेलं आहे। कसं मस्तपैकी खोबऱ्यासारखं अगदी दही लागलेलं आहे। असं चक्क्यासाठी दही घट्टच असावं लागतं। चक्का बांधायची आपण तयारी करूया। आता त्यासाठी मी खाली एक पातेले घेतले आणि त्याच्यावरती अशी चाळण घेतलेली आहे आणि त्यावरती मी एक ओढणी ठेवलेली आहे कॉटनची। त्यामध्ये आपलं हे सगळं दही ओतून घ्यायचं आहे आणि त्याची अशी गाठ बांधून घ्यायची आहे कपड्याची। तुम्ही कोणतेही कापड यूज करू शकता, मलमलचं सॉफ्ट कापड असेल तरी चालेल। सुरुवातीला असं दाबून त्यातलं पाणी काढायचं आहे। हे बघा असं खाली पाणी पडायला सुरुवात होते। दाबून जेवढं पाणी काढता येतंय तेवढं काढून घ्यायचं आहे। यावरती आपण एखादी जाड वस्तू ठेवायची आहे आणि ते आपण 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। मी सकाळी चक्का फ्रीजमध्ये ठेवला होता, तो आता आपण फ्रीजमधनं काढून घेऊया। चक्क्यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नये, अगदी ड्राय झाला पाहिजे चक्का। तर आपला चक्का कसा झालाय ते पाहूया आपण। निथळलेल्या पाण्याचा वापर आपण कणिक मळण्यासाठी करू शकतो, ते खूप पौष्टिक असतं। सुरुवातीला मी पाऊण कप साखर घेतलेली आहे, त्याची मी पावडर करून घेणार आहे। मी घरातीलच साखर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, मी विकतची पिठी साखर वापरलेली नाही। आपण केशराच्या 10-12 काड्या आहेत त्या आपण भिजवून घेणार आहोत। आपलं श्रीखंड केशरयुक्त आणि वेलचीयुक्त असणार आहे। श्रीखंड खूपच टेस्टी आणि भेसळमुक्त होणार आहे। इथं आपण 10-12 वेलची घेतलेल्या आहेत, त्याची मी पावडर करून घेणार आहे। मी खलबत्त्यामध्ये तयार करून घेणार आहे फ्रेश अगदी। मला फ्रेश वेलची पावडर आवडते, त्यामुळे मी फ्रेश वेलची पावडर वापरणार आहे। वेलची कुटताना थोडीशी साखर टाकायची, म्हणजे वेलची लगेच कुटली जाते। आपण मगाशी बांधलेल्या कापडातून मी वेगळा केलेला आहे चक्का, असा मोडून घ्यायचा आहे। ज्या लेडीजना वेळ नसतो त्यांनी विकतचाही चक्का यूज करू शकतात। हे भांडं छोटं पडते, आपल्याला चक्का फेसावा लागतो चांगला हातानं, त्यामुळे मी मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे चक्का। यामध्ये मी पाऊण कप पिठी साखर घेतलेली आहे, तुम्ही कमी जास्ती करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। श्रीखंडामध्ये साखर थोडी कमीच टाकायची, कारण की ते आंबट गोड चवीचं असतं। सुरुवातीला साखर अशी मिक्स करून घ्यायची आहे चक्क्यामध्ये। चक्का फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कडक आहे, तो सॉफ्ट होण्यासाठी मी 2 चमचे दूध टाकणार आहे त्यामध्ये आणि फेसणार आहे। हे पहा, आधी सुरुवातीला मी विस्करने चांगलं फेसून घेणार आहे, ती साखर त्यामध्ये विरघळवून घेणार आहे। हे विस्करने मी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं असं फेसून घेतलेलं आहे। ती साखर त्यामध्ये पूर्ण विरघळवून घेतलेली आहे। आता चक्का आपला सॉफ्ट व्हायला लागलेला आहे। श्रीखंड घरात बनवून खायचं म्हणजे आधी हाताला चटके मग मिळते भाकर अशी अवस्था असते, कारण की त्याला खूप फेसावं लागतं। इथं मी छोटंसं एक फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्यानं मी फेसत आहे। त्यातल्या गुठळ्या पूर्ण काढून टाकायच्या आहेत। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ खिसणीने किसून घेतलेलं आहे। हे मिश्रण जवळजवळ मी 40 ते 45 मिनिटं फेसलेलं आहे चांगलं। मी घरामध्ये श्रीखंड बनवताना असं हातानंच फेसायचे। अशा पद्धतीनं थोडं थोडं दूध घालून आपण सगळं मिश्रण फेसत राहायचं आहे। आम्ही लहान होतो त्यावेळेला आमच्या आई घरी श्रीखंड बनवायची, तर ती परातीमध्ये असं हातानं फेसून तयार करायची। हे श्रीखंड इतकं टेस्टी असायचं की बाजाराच्या श्रीखंडला आईच्या हातची सरच नाही येणार। यातल्या आता पूर्ण गुठळ्या वितळलेल्या आहे, साखर पूर्ण विरघळलेली आणि अगदी सॉफ्ट असं आपलं श्रीखंड बनलेलं आहे।
यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स आतमध्ये मिक्स केलेले आहेत. टेस्टी केशरयुक्त अगदी छान असं श्रीखंड तयार झालेलं आहे. तर आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहोत. हे पहा, आपल्या श्रीखंडाचं टेक्स्चर किती सॉफ्ट असं झालेलं आहे. अगदी विकतच्या पेक्षाही छान झालेलं आहे श्रीखंड. आता आपल्या श्रीखंडावरती आपण वर्ण केशरयुक्त दूध टाकणार आहोत आणि ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. हे श्रीखंड पूर्णतः भेसळमुक्त आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे. हे केशरयुक्त श्रीखंड तुम्ही नक्की करून पहा आणि माझी रेसिपी कशी तुम्हाला वाटते ते नक्की सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. माझ्याकडून काही चुकत असेल तेही सांगा. परत एकदा सुषमाज किचनकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.